नमस्कार मंडळी. प्रत्येक प्रवासाला एक कारण असतं. काही प्रवास हे फक्त अंतर कापण्यासाठी नसतात, ते आत्म्याशी संवाद साधण्यासाठी असतात. आज आपण सुरू करतो एक असाच प्रवास अक्कलकोटच्या दिशेने, श्री स्वामी समर्थांच्या चरणी. आय विल से गुड इव्हनिंग, कारण की संध्याकाळचे वाजले आहेत 5. मी म्हणत असाल आज संध्याकाळी का राईड चालू करतोय, तर यस, आज आपण चाललो आहोत श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला, श्री क्षेत्र अक्कलकोटला. श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया. तर आजची आपली राईड आहे मित्रांनो अक्कलकोट. पण आज आपण संध्याकाळी म्हणजे रात्री पोचणार आहोत सोलापूरला. तिकडे एका हॉटेलचं बुकिंग केलं आहे आणि तिकडे आज रात्रीचं स्टे करणार. सकाळी उठून स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला जाणार आणि उद्या बॅक टू पॅव्हेलियन, घरी परत यायचा असा एकंदर प्लॅन आहे. तर विशेष लक गाईज, आज पहिल्यांदाच संध्याकाळची राईड करतोय आणि आज आम्ही दोघं जण, मी अँड माय बेटर हाफ, माझी मिसेस साक्षी अडिवरेकर. संध्याकाळी निघालो. थोडं उशीरच झाला, पण स्वामी समर्थांची ओढ इतकी होती की वेळेला मर्यादा उरली नाही. बघू शकता पुढं तुम्ही डाव्या बाजूला कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग CME, आणि आत्ताशिक आपण हॅरिस ब्रिजच्या जवळ आलो. दिस इज द चॅलेंज वाईल यू ड्राईव्ह फ्रॉम द सिटी. आपल्याला तर पूर्ण सिटी क्रॉस करून पलीकडे सोलापूर हायवेला जायचं आहे. टफ जॉब. पुणे शहर, या शहराची एक गोष्ट मात्र खरी, दिवसभरात कितीही प्रेम वाटलं तरी संध्याकाळचं ट्रॅफिक सगळी परीक्षा घेऊन जातं. ब्रेकवर ब्रेक, हॉर्नवर हॉर्न आणि धीराला रोजचं आव्हान. शांततेच्या शोधात निघालो आणि आधीच संयमाची परीक्षा घेतली गेली. पुणे मागं पडलं आणि अचानक हवेत शांतता जाणवू लागली. रस्ते मोकळे, मन मोकळं.
संध्याकाळचं हे सोनेरी प्रकाशात निघणं थोडं वेगळं वाटतं. रस्त्यावरची गर्दी कमी होते आणि मनातली शांतता वाढत जाते. नाही नाही म्हणत आता आम्ही लोणी काळभोर क्रॉस केलं. संध्याकाळचा संधीप्रकाश खूपच सुंदर दिसत होता आणि आम्ही आता कुठे थोडासा स्पीड पकडत होतो. प्रवास खूपच सुंदर चाललाय. संध्याकाळचं हे सोनेरी प्रकाशात निघणं थोडं वेगळं वाटतं. रस्त्यावरची गर्दी कमी होते आणि मनातली शांतता वाढत जाते. काही वेळातच आम्ही होतो कुरकुंभ MIDC मध्ये आणि इथं आल्यानंतर काहीतरी एक वेगळाच आणि विचित्र असा वास येत होता. पण आम्ही आमची जर्नी मात्र कंटिन्यू करत होतो.
रात्रीचा बाईकवर हा आमचा पहिलाच प्रवास आणि आज आम्ही आमच्या मॅडडॉग अल्फा याची टेस्टिंग घेत होतो. मॅडडॉग अल्फा म्हणजे आमचे फॉग लॅम्प्स. तुम्हाला तर माहीतच आहे की स्टॉक लाईट्स काहीच काम करत नाहीत. आता मॅडडॉग अल्फाची टेस्टिंगची वेळ होती. मला जरा सांगा कसं वाटतं तुम्हाला हे? रस्ता मागे सरकत होता आणि मनात विचारांचं वादळ होतं. पाठीमागे ठेवलेली शहरांची मांदियाळी, दिवसभराचा तकवा आणि समोर दिसणारी ती लखलखती दिव्यांची रेघ, ते म्हणजे सोलापूर. सो फायनली मित्रांनो, वी आर इन सोलापूर. फ्लॅट 4 hours and 17 minutes. निघताना सांगत होतं आपल्या गुगलबाई 5 तास 30 मिनटं लागतील आणि फ्लॅट 4 तास 17 मिनटामध्ये आपण सोलापूर शहरात आलेलो आहोत मित्रांनो. फार छान वाटतंय. रात्रीचा प्रवास खूप वर्षांनंतर केलेला आहे, तेही आमच्या बेटर हाफ सोबत. खूपच सुंदर वाटतंय. सोलापूर शहराची तर कायापालट झाली, नो डाऊट. तुम्ही बघत असाल किती जास्त चांगले रस्ते आहेत आणि आजूबाजूला सुद्धा खूप चांगली डेव्हलपमेंट झाली. अपेक्षा हीच होती. आणि आता आपण आपल्या हॉटेलकडे निघालो आहोत. जर काय उजव्या बाजूला तुम्ही बघाल तर जेंट्स क्रोमा याच्यासारखे आउटलेट्स सोलापूरमध्ये झालेत. याची अपेक्षा नव्हती, पण खूप सुंदर डेव्हलप झाले सोलापूरसाठी. तर मित्रांनो, आता आपण लवकरच आपल्या हॉटेलवरती पोचू आणि तिकडनं मी तुम्हाला पुन्हा भेटतोच. Okay, so finally we are here at the Hotel Lotus. Welcome to Solapur guys. It was a brilliant ride. आता आपण सामान दिलेलं आहे, चेक इन करूत, फटाफट तुमच्याशी परत कनेक्ट करतो.